हाय, कसे आहात सगळे? मी प्राजक्ता बोरसे गुप्ते, न्यूट्रिशनिस्ट आणि योगा मेडिटेशन एक्सपर्ट. तुमचं माझ्या लाईव्ह सेशनमध्ये नाते जोडा निरोगी आयुष्याशी प्रश्न तुमचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे ह्याच्यामध्ये खूप खूप स्वागत. जसं तुम्हाला माहिती आहे की बरेच जे स्पेशलिस्ट आहेत, मेडिकल प्रोफेशनल आहेत, ते आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे गाईडलाईन्स दिलेले आहेत. डेफिनेटली मला खूप प्रश्न येत असतात आणि त्यांची बरेच प्रश्नांची उत्तरं निवारण करण्याचं आणि निरसन करण्याचं काम आपण इथे करत असतो. आपण डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नसतो तरी डॉक्टर आपल्यापर्यंत येतात आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती देत आहेत. काही मिथ बस्टर्स आहेत, ते पण आता इथे आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सो आजच्या सेशनमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत डॉक्टर ओमकार खंडकर, जे पेडियाट्रिक इम्युनॉलॉजिस्ट, हिमेटॉलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट आहेत. ते नायर हॉस्पिटलला अटॅच्ड आहेत. कोविड ड्युटीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं काम ते करत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बॉम्बे हॉस्पिटल, वॉकआउट हॉस्पिटलला सुद्धा ते अटॅच्ड आहेत आणि ठाण्याला त्यांचं प्रायव्हेट क्लिनिकसुद्धा आहे. डॉक्टर त्यांच्या क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे नमूद करणार आहेत. कॉमेंट सेक्शनमध्ये आम्ही तो डेफिनेटली तुम्हाला देणार आहोत. आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या ज्या काही लहान मुलांच्या समस्या आहेत, त्यांच्या न्यूट्रिशनल आणि नॉन न्यूट्रिशनल ज्या काही समस्या आहेत, ज्या त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात किंवा काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. लहान मुलांमध्ये कॅन्सर कशामुळे होऊ शकतात आणि कुठचे कॅन्सर खूप कॉमन आहेत हे सुद्धा आपल्याला डॉक्टर समजावून सांगणार आहेत. सो डेफिनेटली इट विल बी ग्रेट टू हॅव डॉक्टर ओमकार विथ अस. मी लवकरच त्यांना इन्व्हाइट करते आणि ते लवकरच आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी असतील. From the community surveys and community studies is what these are the prominent disorders which are prominent deficiencies which we see in the community. Iron is not just required for development of or formation of the hemoglobin, which we just discussed. Hemoglobin म्हणजे जो molecule आहे जो ऑक्सिजन कॅरी करतो शरीरामध्ये सगळीकडे. It's not only for that it is required, but it is required almost in every single cell's membrane function wherever you go in whatever cell all over the body. ब्रेन मध्ये, हार्ट मध्ये, सगळीकडे आयर्नची गरज असते. आणि त्याच्यामुळे व्हॉट वी हॅव सीन इज की एक परफॉर्मन्स असतो किंवा काही न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत किंवा काही अशा कंडिशन्स आहेत ज्या आयर्न सप्लिमेंटेशन नंतर थोडा त्यांचा नॉट नेसेसरी आयर्न सप्लिमेंटेशन नंतर पण आयर्न डेफिशियन्सीमुळे त्या प्रामुख्याने दिसतात आणि ती डेफिशियन्सी नसते तर नसत्या दिसल्या असं जाणवलं या सगळ्या अभ्यासात. म्हणून आपण आयर्न सप्लिमेंटेशन सुरू केलंय. आणि व्हॉट वी जनरली रेकमेंड इज नॉट ऍक्च्युअली द इंडियन गाईडलाईन्स, इज आर अमेरिकन गाईडलाईन्स. आणि त्यानुसार आपण जनरली 1 to 2 milligrams ऑफ आयर्न आपण देतो पर केजी ऑफ बॉडी वेट बियॉन्ड 4 months ऑफ एज ॲज अ रेग्युलर सप्लिमेंट. आणि सेकंड थिंग इज कॅल्शियम. नाव कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी या गोष्टी देखील आता प्रचंड जाणवतात, म्हणजे खूप जास्त दिसतात. त्याला देखील काही आहेत, बरेच ऍस्पेक्ट्स आहेत. नॉट I won't directly conclude that they are definitely there in our community because there are a lot of aspects to it. But yes, supplementation at this point in time is something which is recommended. आणि त्याला बरीच कारण आहेत. म्हणजे मे बी आता आउटडोर ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे, सन एक्सपोजर कमी झालेलं आहे किंवा ज्या प्रकारचं डाएट आपण घेतोय त्याच्यातनं मिळणाऱ्या गोष्टी आता कमी होत आहेत. काही कारणं असतील पण देयर इज डेफिशियन्सी विच इज सीन इन द कम्युनिटी. त्यामुळे आपण जनरली कॅल्शियमही घ्यायला सांगतो, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी इन द फर्स्ट इयर ऑफ लाईफ. And we give it to all the kids vitamin D3 even at the time of discharge from the after birth. I mean delivery झाल्यानंतर discharge दिल्यानंतरच आपण त्यांना ते सुरू करतो आणि that we advocate. So these are the two supplements which we generally advocate. Apart from that, there will be special situations where you will be advocating certain supplements, not necessarily because there is a deficiency, but because the supplements have played a good role in recuperation or whatever you say. I mean ज्या काही सिच्युएशन्स आहेत त्याच्यामध्ये त्या डील करताना त्या सप्लिमेंटचा फायदा झालेला आहे म्हणून नसते. पण जनरली असं ब्लँकेट स्टेटमेंट करायचं झालं तर आयर्न आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डी या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सप्लिमेंट्स खूप जास्त सप्लिमेंटेशन त्याचं करायला हवं आहे. डॉक्टर, मला तुम्ही आता सांगा, जसं आपण म्हणतोय तुमचे खूप स्पेशलायझेशन आहेत. सो आता आपण वळतो आहे पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजीकडे. मला सांगा, हे जे लहान मुलांमध्ये जी मॅलिग्नन्सी दिसते ती खूप कॉमन आहे का आणि ती ॲडल्ट मॅलिग्नन्सीपेक्षा कशी वेगळी आहे? पहिल्यांदा आपण बघूया, ही मॅलिग्नन्सी कॉमन आहे का? मुलांमध्ये होणारे कॅन्सर याबद्दल तुम्ही काय? एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला आणि आय विल एक्सप्लेन दिस टू यू. ॲज
as I said, I'm not just working in Bombay Hospital आणि माझं स्वतःच प्रॅक्टिस नाही आहे, तर आय एम वर्किंग ऑल्सो इन अ कॉर्पोरेशन हॉस्पिटल, बरोबर दॅट इज नायर हॉस्पिटल. बरोबर आता नायर हॉस्पिटलमध्ये समजा आमच्याकडे दोन्ही ओपीडीज असतात. बरोबर. एक असतात अडल्ट मॅलिग्नन्सीच्या आणि एक असतात पिडियाट्रिक मॅलिग्नन्सीची ओपीडी. If I see, suppose in a given week, if I see suppose 1,000 patients of adult malignancies, I will see hardly 100 patients of pediatric malignancies, 80 to 100 patients of pediatric malignancies. So they are much less as compared to what you would generally see in the adult population. Adult, what I mean is by age group beyond 18. 18, what we see, it is much less as compared to in pediatric population. So yes, childhood malignancy is not a common thing. It is, but very important is it is not something which is not common, so should not be should be completely forgotten about. That is very important. Karan, if you ask me, the success stories of pediatric malignancies च्या मध्ये ज्या काही सक्सेस स्टोरीज हल्ली ऐकायला येतात, की आता बाबा हा बरा झाला, तो बरा झाला, इतकी लोक बरी झाली, बाबा माझ्या हॉस्पिटलचा रिझल्ट मी डिक्लेअर केला, समजा मी स्टॅटिस्टिक्स काढले तर माझे एवढे टक्के पेशंट बरे झाले. तर ह्या सगळ्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्याच्यात सर्वात महत्वाचा भाग, इफ यू आस्क मी पर्सनली, आय वुड से इज इन्क्रीज इन द अवेअरनेस अबाउट दीज मॅलिग्नन्सीज बिंग देअर इन द कम्युनिटी. अनेक वर्ष असं दिसायचं की by the time the child is referred to us as a pediatric oncologist or hematologist, खूप पुढची स्टेज आलेली आहे. पण आता त्या गोष्टी हळूहळू चेंज होत आहेत, which is a very good, I mean I'm very happy to say this, की there is a lot of awareness which is seen nowadays, not just in pediatricians or general practitioners, but to a very small extent maybe, but yes, it is also there in the community about these malignancies, that they are there, and yes, they can be dealt with well if they are detected early. And if they are detected early, you can actually hope for a cure also. So that awareness is very important. And to sadhya ahe, and maybe that is one of the most important factors why we are seeing a good success in the treatment of these malignancies. Apart from that, yes, a lot of other factors have played a role in a good success story for these malignancies. The most important is advances in management. The drugs which are newer drugs which are available, drugs in the sense the newer medicines which are available. I should not use the word drug because it has some other implication. Correct. So the newer medicines which are available, or the newer treatment modalities which are available. So all these have played a beautiful role. आणि सगळ्यात त्याच्याने महत्वाचं म्हणजे सपोर्टिव्ह केअर. की किती मॅलिग्नन्सी म्हटलं की आता किमोथेरपी सुरू होणार, मग त्याच्यात उलट्या होणार, जुलाब होणार, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या आता खूप कमी झालेल्या आहेत. कारण सपोर्टिव्ह केअर इज ऑल्सो डेव्हलप वेल. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे वी सी अ लॉट ऑफ गुड सक्सेस स्टोरीज. सो द सेकंड पार्ट ऑफ युअर क्वेश्चन, इफ यू आस्क मी, की how do they differ in terms of their success stories, or sorry, what you asked me is म्हणजे ऍडल्ट कॅन्सर पेक्षा मुलांमधले कॅन्सर हे लवकर बरे होतात का, त्याचं काय म्हणजे सक्सेस स्टोरीज कशा आहेत त्या कंपॅरिझन? Yeah, sorry. So the one aspect is this, आणि if you ask me, ज्या ब्लड मॅलिग्नन्सीज असतात, ज्या आम्हाला सर्वात कॉमनली दिसतात मुलांमध्ये, त्यांना ल्युकेमियाज म्हणतात. आणि ब्रेन ट्युमर्स असतात, ऑफकोर्स अदर कॉमन, आणि काही सॉलिड ट्युमर्स असतात, म्हणजे जे पोटामध्ये असतात कुठेतरी किंवा पाठीमध्ये असतात, असे ट्युमर्स असतात. ब्लड मॅलिग्नन्सीज समजा बघितल्या, कारण त्या सर्वात कॉमनली मी बघतो, म्हणून आय कॅन टेल यू द सक्सेस स्टोरी फॉर दॅट. वी सी ऑलमोस्ट एक 100 मुलं समजा माझ्याकडे असतील तर 80 ते 85 पेक्षा जास्त मुलांना क्युअर पॉसिबल आहे, आणि विच इज अ ह्यूज नंबर इन इटसेल्फ. कारण कॅन्सर हॅज ऑलवेज बीन टेकन ॲज the most dreadful disease, and something which you will never get rid of. But no, it is not the truth anymore. You can see a cure possible in more than 80%, I would say, in Indian population in these malignancies, in blood malignancies. Of course, it is more or less similar. I won't say 85-90, but generally more than 60 to 70% of the malignancies will show a good cure rate achieved with the treatment given at the right time, started at the right time, very important, and the right treatment which is being
दुसरा एक वेगळा आस्पेक्ट आहे की अडल्ट मॅलिग्नन्सी ज्या आहेत त्या आपल्याला त्याची कारण मीमांसा करायची झाली तर त्या प्रिडॉमिनंटली आपल्याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मुळे झालेल्या दिसतात. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल म्हणजे लंग कॅन्सर किंवा चीक कॅन्सर गालातले असतात किंवा टंगचे कॅन्सर असतात. कुठेही ओरल कॅव्हिटी मधले कॅन्सर असतात दे आर ऑलवेज ॲट्रिब्युटेड टू स्मोकिंग विच इज एन्व्हायरमेंटल फॅक्टर. व्हॉट आय मीन इज बाय की ज्या गोष्टी तुमच्या हॅबिट्स मधून तयार झालेल्या आहेत किंवा ज्या पोल्युशन आहे किंवा अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत हे जे फॅक्टर्स जे आउटसाइड फॅक्टर्स आहेत दे आर नॉट इनबिल्ट इन यू, दे आर कमिंग फ्रॉम आउटसाइड. लाईक स्मोकिंग यू आर डुइंग अँड सो यू आर सकमिंग टू certain malignancies. Correct. So these are the factors which we see more commonly which are being attributed to adult malignancies. Like colon cancer because of certain dietary habits or various cancers. You can take many examples. Or a lifestyle changes which we see generally like breastfeeding न दिल्यामुळे किंवा multiple pregnancies आता नसतात किंवा even no child policy झाली की of course I'm not against that policy considering the situation and everything. But as a from a medical aspect to it की याच्यामुळे काही हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये होतात त्यामुळे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या कॅन्सर जे आहेत किंवा ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत त्यांच्यामध्ये जे सडन इन्क्रीज झालेलं आहे. So these are the factors which are outside factors, they are not inbuilt factors, and these are the factors which are commonly seen in adult malignancies. But when it comes down to children, both the factors matter. The first is obviously the outside factors which are very minimal, not major, because the child hasn't been exposed to a lot of outside factors till he develops. Most of the malignancies which we see are in the first 4 years of life, first five years of life. So the child isn't exposed to a lot of outside factors. But of course, the second hit which matters is its genetic milieu. म्हणजे त्याचं स्वतःचं गुणसूत्रांचं जे गणित आहे म्हणजे काही त्याचं जेनेटिक मेकअप आहे तो कसा आहे आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का की ज्याच्यामुळे त्या मॅलिग्नन्सीज होत आहेत आणि ते देखील दे प्ले अ लॉट ऑफ इम्पॉर्टंट रोल in childhood malignancy, which is a bit different from what you see in adults. Adults मध्ये हा outside factors आपण predominantly attribute करतो, but children मध्ये या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे डॉक्टर हे. सो मित्रांनो, टू माय ऑल द व्ह्युअर्स, आय विश टू टेल ऑल ऑफ यू दॅट डॉक्टर ओमकार खंडकर has been giving us a lot of valuable information. It was, I think it was apt and it is need for the era. I've been telling all my patients that you need to eat well, make sure that you are active at all age groups. It's very important to stay active, perform different kinds of exercises, whatever suitable for your body frame. आणि जसं तुम्ही डॉक्टर म्हणालात की चाइल्डहुड ओबेसिटी हे सुद्धा खूप वाढते, त्याच्यामुळे माल नरिशमेंट ही खूप डेंजरस असू शकते. सो अंडर इटिंग किंवा ओव्हर इटिंग ज्याला आपण म्हणतो माल नरिशमेंट विच कॅन बी रिअली हजार्डस. तसंच तुम्ही यू एनलाइटन अस अबाउट हाऊ न्यूट्रिशन सप्लिमेंट्स कॅन बी व्हेरी हेल्पफुल. सो आय गेस वी आर व्हेरी थँकफुल टू यू दॅट यू केम टू माय शो अँड गिव्ह अस good guidelines and good tips for the parents. So definitely they will get back to you. And it was lovely talking to you too. Thank you so much. Thank you so much, Dr. Omkar. It was lovely.